साध्या कुटुंबातल्या महिला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी एक राजमाता होऊ शकते. पुण्यश्लोक हे उपाधी उगीच तसं मिळत नसतंय. तर त्या पुण्य ज्या लोकांनी, ज्या हजारो शेकडो लोकांना, लाखो लोकांना, या देशातील नागरिकांना जे पुण्याचं काम करतात त्यासाठी त्यांना ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी असं त्यांना म्हणलं जात आहे. विशेष म्हणजे आज देशभरामध्ये ज्या पद्धतीने मोगलांनी ज्या आपले हिंदूंचे मठमंदिरं उद्ध्वस्त केले, ज्या पद्धतीने पाडण्यात आले, ते त्याचं जीर्णोद्धार जर कोण केला असेल तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केले. त्यातलं उदाहरण, मोठीवंत उदाहरण सांगायचं म्हणजे आपलं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. त्या 1600 कोटी रुपये खर्च करून स्वतः ज्यावेळेस मोगलांनी ते मंदिर पाडलं होतं त्यावेळेस ते काशी विश्वनाथाचं मंदिर हे आपल्या देशभरातील सगळ्या आपलं अस्मितेचं स्थान असलेलं, श्रद्धेचं स्थान असलेलं काशी विश्वनाथाचं मंदिर त्या काळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी बांधून पुन्हा आपल्या सगळ्या माता भगिनींना, आपल्या सगळ्या देशातील नागरिकांना, हिंदू समाजाच्या सगळ्या शेकडो हजारो करोडो लोकांसाठी ते दार उघडं करून ते दर्शनासाठी दिलेलं आहे. आज परळी वैजनाथ मंदिराचं जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वाराच्या ठिकाणी त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं मूर्ती आहे. ह्याचं कारण हे आहे की ज्या ज्या मंदिरं बांधले त्या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्ती आहेत. जेणेकरून त्या मूर्तीचं स्मरण व्हायला पाहिजे, त्या अहिल्यादेवीचं स्मरण व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जे सगळं 12 ज्योतिर्लिंगाचं ते जीर्णोद्धार आहे त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी केलेल्या शेकडो मंदिरं अशा पद्धतीचे सगळ्या धर्मशाळा असू द्या, घाटी असू द्या, किंवा आपले शाळा असू द्या, विहिरी असू द्या, अशा अनेक गोष्टी जे फक्त धनगर समाजासाठी काम केलेले नाही आहेत, त्या आपल्या असलेल्या हिंदू समाजातील सगळ्या 12 बलुतेदारांसाठी, सगळ्या 7 जाती धर्मांसाठी काम केलेल्या पुण्यश्लोक राजमाता आहेत. अशांचं आज आपण बघा, किती जरी मोठं असलं तरी, काय असलं तरी, तर ते एक्सपायर झाल्यावर थोड्या दिवसांनी लोक विसरून जात असतात. 301 वर्ष झाले त्या मातेचं स्मरण करत असताना एक चांगल्या पद्धतीचं लोकांना आठवणी राहायला पाहिजे. आणि त्या लोकांच्या आठवणीसाठी, स्मरणासाठी एखाद्यांचं आता डोळ्याला दृष्टी देण्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा एक पोचली पाहिजे, सगळ्यांना गोळ्या औषधं दिलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. अशा पद्धतीचं एखादं इथं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 7-11 वर्षाच्या पुढील सगळ्या महिलांना या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये स्मार्ट कार्डच्या पद्धतीनं हाफ तिकीट या योजनेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अशा अनेक योजना आज एखाद्या राजमातेच्या संदर्भातला एखादी योजना जर आपण चांगलं काम करत असेल तर त्या ठिकाणी ते लोकोपयोगी असलं पाहिजे, लोकांनी स्मरण ठेवलं पाहिजे. फक्त कुठंतरी आपण मिरवणुका काढल्या आणि मोठमोठ्या डॉल्बी लावल्या त्याचं उदातीकरण होणार नाही आहे. तर त्या आपल्याला लोकांच्या तळागाळातील वंचित असलेल्या गरीब लोकांना सेवा देण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त करत असतो. आरोग्य शिबिर असं ठेवलेलं आहे कारण की आपण पाहत आहे महिला छोट्या आजार असू दे, कुठल्याही गोष्टीने लवकर आपण हॉस्पिटलला जात नाही. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी हे चांगल्या शिबिराचा उपक्रम घ्यावा, लाभ घ्यावा आरोग्यासाठी. कारण की आपण फक्त घर, मूल, चूल हेच पाहत आलो. जे आपण आरोग्याची तक्रार असते त्या गोष्टीवर आपण निष्काळजीपणा करतो. माझी कळकळीची विनंती आहे सगळं माझ्या माता बहिणींना, जे ही शिबिर असते आपल्या प्रभागात, आपण का हे शिबिर का ठेवण्याचा उद्देश असते की आमच्या माता बहिणींना चांगलं आरोग्य लाभ आहे, त्यांच्या कुठल्याही समस्याचं तर आम्ही सोडवलं पाहिजे म्हणून एक छोटी आमच्याकडनं पूर्ण एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही सेवा करत आहोत. आणि अनेक वर्ष झालं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज माझे मिस्टर 20 वर्ष झालं असंच पक्षाचं काम करत आहे, समाजकार्य करत आहे. तुमचा आशीर्वाद सर्वांचा त्यांना लाभो हेच माझे ईश्वरचरणी प्रार्थना आहे. देशभरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं जयंतीचं आपण सगळ्यांनी एवढ्या उत्साहामध्ये साजरे करत आहोत. गेल्या 8 दिवसापासून हा देशभरात कार्यक्रम सुरू आहे. कारण ज्यांनी आपल्याला राजमाता अहिल्यादेवींनी ज्या आपल्या धर्म, देश आणि टिकवण्यासाठी ज्यांनी आपली प्राणपणाला लावून आज या देशामध्ये काम केलं. आज एवढ्या वर्षानंतरही आपण त्यांची जयंती साजरी करतो. आपल्याला माहीत आहे अनेक ज्या ठिकाणी आपले ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कुठेही जावा देशामध्ये त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवीचं धर्मशाळा, जिथं आपले जिथं घाट आहे तिथं आपण काशीपासून त्या कुठल्याही घाटाला जावा पुण्यश्री अहिल्यादेवींच्या नावाने घाट आहे. कारण त्यावेळी त्या घाटांचं जीर्णोद्धार करणं किंवा जे आपले ज्योतिर्लिंग असू द्या किंवा पंढरपूर मंदिर असू द्या किंवा कुठलेही मंदिर असू द्या, सोलापूर या देशातल्या मोठमोठे
की त्या देशाचाही त्या मंदिराचाही जीर्णोद्धार करून तिथल्या मंदिरांचा तिथं धर्मशाळा बांधणे, तिथं त्यावेळी लोक चालत आपल्या देवधर्माला येत होते, ते चालत आलेल्या लोकांना, मुक्कामासाठी आलेल्या लोकांना राहण्यासाठी व्यवस्था करणं, किंवा या देशासाठी त्यांनी आपल्या हातात तलवार घेऊन युद्धही केलं. म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी आपल्या प्राणपणाला लावून आजपर्यंत आपल्याला केलं. त्या अहिल्याबाई देवींचं आज आपल्याला जयंती आहे, की जयंतीच्या निमित्तानं आज आपण ऐकतो की धार्मिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, किंवा ज्या काही कामं असल्या त्यांनी ज्या काही करत आले, हेच त्याचाच वारसा घेऊन आज आपल्या या राजकुमार पाटील यांनी आपले एक छोटंसं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज शिबिर भरलं. या शिबिरामध्ये त्यांचंही तुम्हाला सगळ्यांना मोफत शस्त्रक्रिया व्हावं, मोतीबिंदू तपासण्यात यावं आणि पुढं आपल्याला एसटीचं अर्धा पास जे आहे ते मिळावं, यासाठी हे शिबिर भरलेलं आहे. या शिबिराला आपण सगळे उपस्थित आहेत, या शिबिराचा आपण लाभ घ्यावा असं तुम्हाला सगळ्याला विनंती करतो. आणि राजकुमार पाटील व आपण सगळे इथं उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांना मी राजमाता अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज आम्हा सगळ्या नगरसेवकांना, इथल्या लोकप्रतिनिधींना, इथल्या सगळ्या सन्मान्य नागरिकांना इथं बोलिलं, आमचं मान सन्मान केलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो.